नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वस्त्र मंत्रालय म्हणजेच राष्ट्रीय फॅशन औद्योगिकी संस्थान प्रौद्योगिकी संस्थान यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जाहिरातीबद्दल. ही जाहिरात अशा पद्धतीने आहे ते पाहू शकता. विज्ञापन देण्यात आलेलं आहे, हिंदीमध्ये आहे. भारत सरकार म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजी पटना यांच्याकडून आहे. याच्यामध्ये जागा पाहू शकता. सहाय्यक प्रशासनसाठीची जागा आहे, असिस्टंट ॲडमिनसाठी. याच्यामध्ये एकूण 3 जागा आहेत. मशीन मेकॅनिकसाठी 2, सहाय्यक आणि वित्तलेखा असिस्टंट आणि फायनान्स अकाउंटसाठी 1 आहे, सहाय्यक वार्डन याच्यासाठीचे एकूण 1 आहे. त्याच्यानंतर आशुलिपिक ग्रेडसाठी स्टेनोग्राफरसाठी 1 आहे, नर्ससाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक ज्युनियर असिस्टंटसाठी 11, लॅब सहाय्यक लॅब असिस्टंटसाठी 9 आहेत. त्याच्यानंतर पुस्तकालय सहाय्यक म्हणजेच लायब्ररी असिस्टंट यासाठी 1 जागा आहे. अशा पद्धतीने ही भरती आहे. याच्यामध्ये विविध पदांची जी भरती आहे ती केली जाणार आहे. विस्तारित माहिती पाहूयात. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता. याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. त्यानुसार सहाय्यक प्रशासन असिस्टंट ॲडमिन लेवल 4साठी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲडमिनमध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे, वयाची पात्रता आहे 27 वर्षापर्यंत. आणि जी एक्झामिनेशन प्रोसेस आहे रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे या पदासाठीची. पुढचं पाहू शकता. मशीन मेकॅनिकसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वीच्या वरती असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथं पुढे जे ऑलचे ऑप्शन आहेत SCVT NCVT म्हणजेच ITI जो आहे मशीन मेकॅनिकमध्ये पूर्ण केलेलं असणे आवश्यक आहे. 27 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे. रिटर्न टेस्टनुसार याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. पुढचं पद आहे सहाय्यक वित्त एवं लेखासाठी बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे कॉमर्समधून. त्याचबरोबर किंवा मास्टर डिग्री कॉमर्समधून असणे आवश्यक आहे. 27 वर्ष वयाची पात्रता आहे. रिटर्न स्किल टेस्ट घेतली जाणार आहे सिलेक्शनसाठी. सहाय्यक वर्डन छात्रा यासाठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असिस्टंट वॉर्डनमध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड 3साठी पाहू शकता ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. 80 वर्ड पर मिनिटचा शॉर्ट हँड WPM स्पीड आवश्यक आहे. 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 27 वर्ष वयाची पात्रता आहे 27 वर्षापर्यंत. नर्स लेवल 4साठी सुद्धा BSc ऑनर्स. त्याच्यानंतर नर्सचा कोर्स जो आहे तो कोर्स केलेला असणे आवश्यक आहे आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे विकल्प आहेत ऑप्शन ऑर हे सुद्धा चेक केले जाऊ शकतात. याच्यासाठी सुद्धा 27 वर्ष वयाची पात्रता आहे आणि लेखी परीक्षेद्वारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. कनिष्ठ सहाय्यक ज्युनियर असिस्टंट लेवल 2साठी पाहू शकता 12वी पास असणे आवश्यक आहे. टायपिंग स्पीड 30 वर्ड पर मिनिट, इंग्लिशसाठी 25 वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये आणि कम्प्युटर प्रोफेशन्सी याच्यामध्ये MS वर्ड आहे. MSc असणे आवश्यक आहे. लॅब सायन्ससाठी पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वीपेक्षा जास्त. त्याचबरोबर डिप्लोमा सर्टिफिकेट आहे NSQFसाठी तो असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पुढे पाहू शकता पुढचं जे पद आहे त्यानुसार पुस्तकालय सहाय्यक लायब्ररी असिस्टंटसाठी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा किंवा बॅचलर्स डिग्री लायब्ररी सायन्समधून असणे आवश्यक आहे. 27 वर्षाचं पर्यंत वयाची पात्रता असू शकते. यासाठी सुद्धा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ही वयाची पात्रता जी आहे सगळ्या पदांसाठी 27 वर्षापर्यंत आहे. आवेदन शुल्क पाहू शकता. ॲप्लिकेशन फी जी आहे 590 आणि GST 18% म्हणजे 500 आणि 590 म्हणजे 590 रुपये तुम्हाला जी ॲप्लिकेशन फी आहे त्या ह्या जाहिरातीसाठी म्हणजे ह्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरायची आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आहे. त्याचबरोबर जी स्किल टेस्ट आहे ती स्किल टेस्टसुद्धा घेतली जाणार आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर करिअर सेक्शन जो आहे या करिअर सेक्शनवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. इथे देण्यात आलेले आहे ऑप्शन. या ऑप्शनवर अप्लाय करण्यासाठीची प्रोसेस जी आहे तिथं सांगण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये पाहू शकता. वेरियस ग्रुप C पोस्टसाठीची अर्ज जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती दाखवण्यात येईल. इथे पाहू शकता इथे देण्यात आलेलं आहे. शेवटची तारीख आहे 27 मार्च 2024. 27 मार्च 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती तुम्ही अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो इथे पाहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीने आहे. हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फिलअप करून
जो दिलेल्या ॲड्रेसवर औद्योगिक प्रेसिस फॅशन औद्योगिक संस्थान आहे यांच्यावर तो ग्रुप सी पोस्टसाठी तो पाठवणे आवश्यक आहे. पूर्ण प्रिंटआउट काढून या पद्धतीने जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स फिलआउट करून पाठवणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे फॅशन औद्योगिकी संस्थान म्हणजेच वस्त्र मंत्रालय यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकरी भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकरी भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.